कश्मीरी चिकन मसालाची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हा चिकन मसाला खूप टेस्टी रेडी होतो। तर चला बनवूया कश्मीरी चिकन मसालाची ही जबरदस्त अशी रेसिपी। तर यासाठी घेतलेला आहे हाफ केजी चिकन, ज्याला स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेला आहे। याला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर हाफ टीस्पून टाकूया हळद, 1 टीस्पून टाकूया कश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार आणि मिक्स करून घेऊया हे मसाले आणि अर्धा तासासाठी आपण चिकनला इथे मॅरिनेट करून घेऊया। तर चला मिक्स करून आपण इथे घेणार आहोत आणि अर्धा तास आपण इथे चिकनला मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यानंतर आता हा चिकन जो आहे ना मॅरिनेट होईल, त्यानंतर आपल्याला चिकनला फ्राय करायचं आहे। तर एका पॅन मध्ये आपण टाकूया 3 टेबलस्पून तेल आणि तेल चांगले गरम करून घेऊया। जेव्हा तेल चांगले गरम होईल तेव्हा आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं होतं ते चिकनला आपण इथे फ्राय करून घेऊया। हे बघा मस्त असा कलर आलेला आहे चिकन वरती, मॅरिनेट आपण करून घेतलेला आहे। अर्धा ते 1 तास जरूर मॅरिनेट करा, यामध्ये खूप छान चव येते आणि चिकन आतमध्ये सुद्धा सॉफ्ट होते। आता हे मीडियम आचेवरती आपल्याला फ्राय करायचं आहे। तर जेव्हा एका साइडने होईल तेव्हा पलटून दुसऱ्या साइडने सुद्धा आपल्याला चिकनला जे आहे ना ते फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा दोन्ही साइडने मी चिकनला फ्राय करून घेतलेलं आहे। आता हे चिकन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि 80% चिकन आपल्या इथे शिजलेलं आहे। आता याच तेलामध्ये आपण गरम मसाले टाकून घेऊया। त्याबरोबर टाकूया 3 कांदे, ज्याला मी दरदरा ग्राइंड करून घेतलेला आहे आणि कांद्याला आपण आता इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही आणि 3 ते 4 मिनिटं आपल्याला कांद्याला इथे परतून घ्यायचं आहे। तर चला 3 ते 4 मिनिटं कांद्याला आपण इथे परतून घेऊया। मस्त असं इथे कांदा आपला परतला गेला पाहिजे। तर ही झालेली आहे 3 ते 4 मिनिटं। कांद्याला बघा मस्त असा कलर जो आहे तो आलेला आहे। तर आता आपण यामध्ये टाकूया 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आणि परत मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया 1 मिनिटासाठी। याच्याने कच्चा वास आलं लसणाचा निघून जाईल। हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून कश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 टीस्पून धणे पावडर, हाफ टीस्पून गरम मसाला आणि मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया। थोडंसं इथे मी पाण्याचा वापर करत आहे कारण खाली मसाला लागायला नको म्हणून, आणि परतून घेऊया तेल सुटेपर्यंत। आणि हे बघा मस्त असा मसाला परतला गेलेला आहे। तेव्हा आपण यामध्ये टाकूया 2 टोमॅटोची पेस्ट। तर हे 2 लालसर मी मध्यम साईजचे टोमॅटोला ग्राइंड करून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये, ती पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया आणि परत परतून घेऊया जिथपर्यंत टोमॅटोचं पूर्ण पाणी ड्राय होत नाही आणि अशा प्रकारे तेल सुटत नाही। याच्याने कच्चा वास टोमॅटोचा निघून जाईल। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 100 ग्राम दही। दही टाकताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा, दही फाटायला नको, आणि मिक्स करून घेऊया। आणि मिक्स केल्यानंतर त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आहे आणि पूर्णपणे दहीचं पाणी आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे बघा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। दहीचं पूर्ण पाणी ड्राय झालेलं आहे, तेल मस्त असं सुटलेलं आहे। तेव्हा आपण यामध्ये फ्राय केलेले चिकन टाकून घेऊया। हे बघा मस्त असं फ्राय केलेले चिकन आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि परतून घेऊया 1 मिनिटासाठी। 1 ते 2 मिनिटं इथे परतून घेऊया मसाल्याबरोबर चिकनला। हे बघा मस्त असं चिकनला आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया पाणी। तर इथे मी घालणार आहे पाऊण ग्लास पाणी आणि पाणी टाकून आपण इथे मिक्स करून घेऊया। आपल्याला पातळ ग्रेव्ही नको कारण आपण हा कश्मीरी चिकन मसाला आज रेडी करणार आहोत। एकदम सोपा आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशा प्रकारे तयार होतो। आणि हे बघा कन्सिस्टन्सी ग्रेव्हीची। तर आता आपल्याला इथे 5 ते 7 मिनिटं ठेवायचं आहे लो फ्लेम वरती, कारण चिकन अजून सॉफ्ट होईल आणि मस्त असा टेस्ट आपल्या चिकन मसाल्यामध्ये येईल। तर झाकण झाकून इथे मी ठेवणार आहे 5 ते 7 मिनिटासाठी। लो फ्लेम वरती एकदम ठेवायचं आहे आपल्याला आणि चेक करून घेऊया। आणि हे बघा झालेली आहेत 7 मिनिटं आणि हे मस्त असा आपला हा कश्मीरी चिकन मसाला झालेला आहे रेडी। तर मिक्स करून घेऊया आपण इथे आणि आपण यामध्ये आता वरून टाकणार आहोत गरम मसाला पावडर। आणि तुम्हाला हे दाखवते कन्सिस्टन्सी बघा एकदम मस्त अशी आलेली आहे। चिकन जे आहे ते एकदम सॉफ्ट झालेलं आहे, आतमधनं सुद्धा अशा प्रकारे चिकन एकदम मऊ होते। तर आता आपण यामध्ये टाकूया हाफ टीस्पून वरून गरम मसाला पावडर आणि त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर चिरलेली, याच्याने टेस्ट खूप छान येते। आणि परत मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। आणि ही आपली जबरदस्त अशी चिकन मसाला रेसिपी झालेली आहे रेडी। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया
आणि त्यानंतर आपण गरमागरम हा चिकन मसाला सर्व करून घेऊया. एकदम मस्त अशी ही रेसिपी रेडी होते. खाण्यामध्ये खूप टेस्टी आहे, बनवण्यामध्ये सोपी आहे. घरच्या बेसिक इन्ग्रेडियंटमध्ये तयार केलेली ही चिकन मसाल्याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आणि आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. फीडबॅक द्या तुम्हाला कशी वाटली ही आजची रेसिपी आणि जरूर ट्राय करा चिकन मसाल्याची ही काश्मीरी व्हर्जनमध्ये रेसिपी. आणि गरमागरम सर्व करा चपाती बरोबर, पराठा बरोबर, राईस बरोबर. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. परत भेटूया एखाद नवीन रेसिपी बरोबर. तिथपर्यंत अपना ख्याल रखिएगा. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे.